नमस्कार मित्रांनो, प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2024 CSC व्हीएलईसाठी एक महत्त्वाचं असं एक अपडेट आहे। तर मित्रांनो, विमा कंपन्यांनी खरीप 2024 अर्जासाठी QC प्रक्रिया सुरू केलेली आहे। तर QC म्हणजेच आपण जे काही CSC मधून खरीप पीक विमा 2024चे अर्ज भरलेले असतील आणि अर्ज भरतावेळेस आपण त्यामध्ये जे काही कागदपत्रे अपलोड केलेले असतील आणि त्या अर्जामध्ये काही त्रुटी किंवा समस्या असतील तर ते आपल्याला त्यामध्ये सूचित केले जाणार आहे। तर मित्रांनो, PMFBY म्हणजेच प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार व्हीएलईनी 7 दिवसाच्या आत रिव्हर्ट केलेले अर्ज कागदपत्राची पूर्तता करून परत सबमिट करणे हे आवश्यक आहे, नाहीतर विमा कंपनीला ते अर्ज रिजेक्ट करण्याचा सुद्धा अधिकार आहे। तर मित्रांनो, त्यासाठी आपल्याला आपले जे काही PMFBYचे जे काही पोर्टल आहे, हे पोर्टल आपल्याला एकदा आपला CSCचा ID आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचे आहे। लॉग इन केल्याच्यानंतर आपल्याला आपले इथे स्टेट निवडायचे आहे, जसे की महाराष्ट्र। त्यानंतर प्रधानमंत्री फसल विमा योजना खरीप हंगाम 2024। तर हा जो काही गोल वर्तुळाकार दिसत आहे, येथे क्लिक करून आपल्याला सबमिट करायचे आहे। सबमिट केल्याच्यानंतर आपल्याला इथे ॲप्लिकेशनमध्ये यायचे आहे। ॲप्लिकेशनमध्ये आल्याच्यानंतर आपले जे काही फॉर्म अनपेड ॲप्लिकेशनमध्ये असतील, म्हणजेच आपण ज्या अर्जाचे पेमेंट केलेले नसतील, तर ते अर्ज आपल्याला अनपेड ॲप्लिकेशनमध्ये पाहायला मिळतील। त्यानंतर इथे पेड ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा आपल्याला काही अर्ज यामध्ये पाहायला मिळणार आहे। त्याचप्रमाणे येथे अप्रूव्ड ॲप्लिकेशनमध्ये कंपन्यांनी ज्या कागदपत्राची आपली छाननी केलेली आहे, म्हणजे जे अर्ज आपण भरलेले आहेत, कंपनीने ते अर्ज चेकिंग केलेले आहे आणि ते सर्व फॉर्म आपले व्यवस्थित आहे, त्याच्यामुळे ते फॉर्म आपल्याला अप्रूव्ड ॲप्लिकेशनमध्ये पाहायला मिळतील। तर पेड ॲप्लिकेशनमधील सुद्धा अर्ज काही दिवसात अप्रूव्ड ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला पाहायला मिळतील, किंवा त्या अर्जामध्ये जर काही त्रुटी असतील तर ते अर्ज आपल्याला इथे रिव्हर्टेड ॲप्लिकेशनमध्ये पाहायला मिळतील। त्याचप्रमाणे मित्रांनो, इथे रिजेक्टेड पेड ॲप्लिकेशनमध्ये कंपनीने आपले जे काही अर्ज असतील आणि ते अर्ज आपले रिजेक्ट केलेले असतील तर ते अर्ज आपल्याला रिजेक्टेड पेड ॲप्लिकेशनमध्ये पाहायला मिळतील। जर आपला अर्ज रिजेक्टेड पेड ॲप्लिकेशनमध्ये आला तर तो अर्ज आपल्याला परत योग्य ती कागदपत्रे यामध्ये अपलोड करून पुढे पाठवता येत नाही, कारण की तो अर्ज कंपनीकडून रिजेक्ट करण्यात आलेला आहे। तर रिव्हर्ट ॲप्लिकेशनमध्ये जर आपले काही फॉर्म आलेले असतील आणि त्या अर्जासमोर आपल्याला तो अर्ज कशामुळे रिव्हर्टमध्ये आलेला आहे त्याची माहितीसुद्धा तिथे दाखवली जाईल। तर आपण ती योग्य ती कागदपत्रे यामध्ये अटॅच करून हा अर्ज आपण परत कंपनीला रिसबमिट करू शकणार आहात। तर या केसमध्ये कोणताही असा फॉर्म हा रिव्हर्टेड ॲप्लिकेशनमध्ये आलेला नाही, तर आपण आपला CSCचा ID आणि पासवर्ड टाकून एकदा लॉग इन करून चेक करून घ्या की आपले काही फॉर्म रिव्हर्ट ॲप्लिकेशनमध्ये आलेले आहे की नाही ते। तर हे होतं एक CSC व्हीएलईसाठी एक महत्त्वाचं असं एक अपडेट। अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।